नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बडे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत दुर्गम अशा परिसरामध्ये जिथं पूर्वीचं माळरान होतं अशा जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये जांभळाची शेती पाहण्यासाठी आलो. आंबेगावमध्ये जुन्नर आणि आंबेगावच्या मधला भाग आहे. अत्यंत डोंगराळ आणि चढ उताराची जमीन आहे. अशा ठिकाणी आपण एक खूप प्रतियश आणि उच्च शिक्षित कुटे म्हणून शेतकरी आहेत ज्ञानेश, त्यांच्या जांभूळ बागेसाठी भेट दिलेलं आहे. आपल्यासमोर आता बाबांनी तोडून आणलेली जांभळं पाठीत दिसत आहेत. अत्यंत टपोरे सुंदर जांभळं दिसत आहेत. तसा विचार केला तर जांभळाचं मूळ स्थान हे भारत, बांगलादेश आणि श्रीलंका असं समजलं जातं. मित्रांनो, जांभळाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा प्रत्येक भाग आपल्या कामाचा असतो, म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी आपल्याला हा आवश्यक असतो. जागतिक पातळीवर जांभळाचा विचार केला तर कॅलिफोर्निया, अल्जेरिया आणि इस्रायल या देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्त्वावर जांभळाची लागवड होती. त्याच्यानंतर आपल्याकडचा महाराष्ट्राचा किंवा भारताचा जर विचार केला, भारतामध्ये दक्षिणेकडची राज्ये जी आहेत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागामध्ये जांभळाची शेती केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर मागच्या 15 ते 20 वर्षापूर्वी जांभळाची शेती अशी सलग झाड लागवड करून काही होत नव्हती. एक 15 ते 10, 15, 20 झाडं शेतकरी आणायचे आणि मग कुठेतरी बांधावर किंवा घरच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीनं जांभळाची शेती केली जायची. परंतु या जांभळामध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि बाजारातली वाढती मागणी याचा विचार केल्यामुळं शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पालघर, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यासोबत पुणे आणि अहिल्यानगर आणि काही सातारचा भाग यामध्ये जांभळाची शेती मोठ्या प्रमाणात आता बागा वाढत चालल्या आहेत. सलग लोक लागवड करत आहेत. आता जे आपण बाग पाहतोय ती जवळपास 8 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे आणि हे वाण आहे तो बहाडोली आहे. आज आपले जे हे शेतकरी आहेत त्यांची फळ तोडणी चालू आहे. तसं यांच्याकडे जवळपास 300 जांभळाची झाडं आहेत. 3 टप्प्यात लावलेले, काय एक बाग 100 झाडं 100 झाडं त्यांनी लावलेले 10 वर्षापूर्वी, नंतर 1-1.5 वर्षांनी, असं 3 टप्प्यात 300 झाडाची लागवड केलेली आहे. आणि त्यांचा हंगाम सुरू होऊन जवळपास आता 3 आठवडे झालेले आहेत आणि अजून एक 3 आठवडे ते 4 आठवडे हंगाम चालू असेल. अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन केलेले भरपूर जांभळाची फळं आपल्याला इथे दिसत आहेत. आता ह्या जांभळाचा जर विचार केला तर काही चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सुद्धा आहे आणि पुणे, अहिल्यानगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये आपल्याकडे लागवडी आहेत. ह्या सगळ्या लागवडी ज्या नवीन आहेत त्या बहुतेक जांभळाच्या जी बहाडोली वाण आहे त्याचा आहे. त्यासोबत काही मंडळी आता परदेशातली सुद्धा जांभळाचे काही पांढरे वाण आहेत वगैरे त्याचे प्रयोग करायला लागलेत. अशा पद्धतीने ही एकंदर महाराष्ट्रातली जांभळाची शेती आहे. जांभळाचा जर तसा विचार केला तर याच्यामध्ये जे जंबोलिन असते ते मधुमेहासाठी, म्हणजे आपण जे डायबिटीस म्हणतो त्यासाठी नियंत्रण करण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट समजायचं. त्यासोबत याच्यामध्ये जे दुसरा एक केमिकल असतं ज्याच्यामुळं प्रतिकार क्षमता वाढते, ज्याला अँथोसायनिन घटक जो असतो ह्याचा, त्याच्यामुळे ह्या जांभळाचं सेवन केलं तर प्रतिकार क्षमता वाढते. अशा पद्धतीनं आहारामध्ये जीवनसत्व अ, ब, क, लोह, कॅल्शियम याचा पुरवठा चांगल्यापैकी होतो. आणि पावसाळ्याच्या तोंडावर जांभळ्या रंगाची टपोरी जांभळं शहरी भागातील मंडळी, त्यासोबत ग्रामीणसुद्धा मंडळी ह्या रानमेवाचा चांगला आस्वाद घेत असतात. जांभळापासून काय असतं, जांभळ हे अत्यंत नाजूक फळ आहे आणि मग त्याचा कालावधी हा 15 3 आठवडे, फार तर यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं, उशिरा झाल्यामुळं तो 1.5-1 महिन्यापर्यंत लांबलेला आहे. नाहीतर मग तसा हंगाम 15 दिवस असतो आणि अशा वेळेस मग विक्री व्यवस्था फार कमी विंडो ओपन असते. शेतकऱ्याला कमीत कमी वेळामध्ये त्याची विक्री करावी लागते. त्यामुळं बागा जर वाढल्या तर पुढं तुम्हाला आर्थिक उत्पन्न पाहिजे असतं, जांभळाला आपल्याला काही करून त्याच्यावर छोटी मोठी प्रक्रिया करावी लागणार. आपण ज्या आज शेतात कुठे फार्ममध्ये आहोत त्यांनीसुद्धा स्वतः ते पल्प तयार करतात, ज्यूस तयार करतात, सिरप तयार करतात, ते आपण पाहणारच आहोत. अशा पद्धतीने जांभळाचं एकंदर लागवड असते. आता जांभूळ पिकामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत. जरी आपल्याला वाटत असेल 300-400 रुपये किलोने जांभळ जाते, पण ह्याच्यामध्ये समस्यासुद्धा खूप आहेत. पहिली गोष्ट तर जांभळाचं फळ हे काढणीला पावसाच्या तोंडावर येतं. काही जी आता आपण सुद्धा ज्या बागेत उभा आहे ही जुनी झाडं आहेत 8-10 वर्षापूर्वीची, आणि मग ही खूप मोठ्या अंतरावर, जास्त अंतरावर लावलेली असतात. खूप उंच झाडं जातात, त्यामुळे तोडणीला अडचण येते. ह्याच्या फळाचा वैशिष्ट्य जर पाहिलं तर घोसात फळं लागतात. 10 ते 40चा एक घोस असतो आणि
परंतु ह्याच्यात दुसरी अडचण असते, घोसात जरी फळं लागली तरी जांभळं एका वेळेस त्या घोसातली पिकत नाही. त्यामुळे काढताना अत्यंत काळजीपूर्वक एक एक पिकलेलं जांभूळ काढावं लागतं, ज्यामुळे मजुरीवरचा खर्च खूप मोठा होतो. त्यासोबत पुढचा जर विचार केला तर ह्या 15 दिवसात पिकते, खाली एकदम नाजूक असते, ह्याची साल खाली पडलं तर ते खराब होतं, त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही, खाता येत नाही. त्यासोबत ह्या झाडाच्या फांद्या ज्या असतात ठिसूळ असतात, काढताना फार काळजी घ्यावी लागते. जास्त माल आला तर काही ठिकाणी त्याला आपल्याला काठ्याचा आधार पण द्यावा लागतो. इथं तुम्हाला लक्षात येते काठ्याचा आधार पण काही झाडाला दिलेला आहे ज्या फांद्याला जास्त फळ आहे, कारण ते फांदी मोडण्याची पण शक्यता असते. त्यानंतर आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणात लागवड झालेली नाही. ह्याच्यामध्ये वाणाचा वैशिष्ट्य जर विचार केला तर ज्या परिसरामध्ये तो वाण आहे, समजा तो वाण त्या हवामानाने जमिनीमध्ये वाढलेला असतो, तो दुसरीकडे तो चांगला येईलच असं सांगता येत नाही, असं ह्याची एक अडचण आहे. त्यासोबत जांभळाबद्दल कृषी विद्यापीठानं फार काही मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं नाही, त्यामुळे त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणा, जांभळ किती अंतरावर लागवड करावी, कुठल्या भागात कुठला वाण लावावा, किती त्याला रासायनिक खते द्यावी, काय काळजी करावी, याच्याबद्दल फारसं संशोधन कृषी विद्यापीठामध्ये झालेलं नाही. अशा बऱ्याच काही ह्या जांभळाच्या शेतीमध्ये अडचणी आहेत. आता तसं जर एखाद्या शेतकऱ्याला जांभळाची लागवड करायची तर मग काय करायला पाहिजे, कुठून सुरुवात करायला पाहिजे, कुठं लागवड करावी? तर ज्या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आहे, मान्सूनचा पाऊस उशिरा येतो किंवा अवकाळी पाऊस होत नाहीत, जो दुष्काळी पट्टा आहे, अशा भागामधल्या शेतकऱ्यांनी मध्यम ते भारी आणि हलकी जमीन असलं, आपण आता ह्या जमिनीत उभा आहे तिथं हलकी जमीन आहे, हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची जमीन पाहिजे, चुनखडीयुक्त जमीन नसावी. आणि परिसर कुठला असावा, ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे, पाऊस कमी आहे आणि खूप थंडी पडत नाही. म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणपासून विदर्भापर्यंत आपल्याकडे सगळीकडे जांभळाची लागवड करता येते. आता लागवडीचं अंतर किती ठेवावं? जुन्या ज्या लागवडी होत्या मित्रांनो, त्या 8 बाय 8 मीटर अंतरावर म्हणजे 24-25 फुटावर आपण लागवडी करत होतो. परंतु आता सध्या जर एकंदरीत ट्रेंड पाहिला शेतकऱ्यांचा तर जवळ लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. काही शेतकरी 5 बाय 5 मीटर म्हणजे 15 फुटावर करत आहेत, काही जण 5 बाय 4, काही जण 4 बाय 3, जे मी मगाशी पांढरा जांभूळ बोललो त्याची काही लोक 4 बाय 3 वर पण लागवड करत आहेत. कमीत कमी 4 बाय 3 किंवा 5 बाय 4 या अंतरावर लागवड करावी, त्याच्यापेक्षा कमी अंतरावर लागवड करू नये. एकंदरीत झाडाची उंची 10 फुटापेक्षा जास्त उंच होणार नाही. दोन्ही झाडामध्ये पुरेसा अंतर राहील, चांगला सूर्यप्रकाश राहील, हवा खेळती राहील, हा विचार करून आपण लागवडीचा अंतर निवडावं. फार जवळ जर लावलं तर मग आपल्याला किडीचा, रोगाचा ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यानंतरचा प्रश्न येतो की लागवड करायची तर वाण कुठले निवडावेत? मी आता जसं बोललो, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बहाडोली जांभळाच्या बागा आहेत ज्या काही तयार झालेल्या आहेत. त्यानंतर एक गोमा प्रियांका म्हणून एक वाण आहे, तो सुद्धा याच्यापेक्षा बहाडोलीपेक्षा चांगला मोठा जांभूळ आहे, त्याचा घर जास्त आहे. आणि त्याच्यानंतर काही गुजरातमध्ये 1-2 वाण आहेत. काही शेतकरी पारस, ह्याच्यामध्ये आणखीन फळाचा मोठा आकार आहे, घराचं प्रमाण जास्त आहे. आणि राजेंद्र जांभूळ, म्हणजे 3-4 वाणापैकी कुठल्याही एका वाणाची शेतकरी लागवड करू शकतो. बहाडोली असेल, गोमा प्रियांका असेल, पारस असेल किंवा राजेंद्र जांभूळ. आणि ज्या लोकाला खात्री आहे एक पांढरं जांभूळ लावावं तर त्यांनी थोडी माहिती घेऊन त्याबद्दल सविस्तर पुढं जावं. आता वाणाचा विचार केला, किती अंतरावर लागवड केली? आता याच्यात सुरुवातीला आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला लागवड करायची ते क्षेत्र व्यवस्थित साफसूप करून घ्यावं, चांगली उभी आडवी नांगरट करावी, पावसाळ्याच्या अगोदर त्याचे खड्डे काढावेत. आपण जे अंतर म्हणलो 5 बाय 4 किंवा 4 बाय 3 अंतरावर खड्डे काढावेत. पावसाळ्याच्या तोंडावर चांगले खड्डे, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रायकोडर्मासारखी पावडर, PSB, टोबॅक्टर यांनी चांगले खड्डे भरून घ्यावेत. 2-3 पाऊस झाल्यावर, 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर चांगले खात्रीच्या रोपवाटिकेमधून हे जे आपण निवडलेला वाण आहे 1.5 ते 2 वर्षाची रोपं आणावीत आणि मग प्लॅस्टिकची पिशवी व्यवस्थित कापून बरोबर खड्ड्याच्या सेंटरला व्यवस्थित झाडाची लागवड करावी. लागवड केल्या झाडाला काठीचा आधार द्यावा. लागवड करायच्या अगोदर ठिबक संच कार्य करावा. सुरुवातीला 1-2 वर्ष आपल्याला एक लॅटरल जरी असली तर चालेल, इनलाईनच लॅटरल वापरावी. 16-18 तुम्ही ठरवा तुमच्या जमिनीचे प्लॉटची लांबी किती आहे त्यानुसार लॅटरल निवडा. पण इनलाईन लॅटरल 1 आणि 4थ्या वर्षीपासून ज्यावेळेस आपलं फळ उत्पादन चांगलं होतं त्यावेळेस आपल्याला 2 लॅटरल कमीत कमी द्यावं लागतील. आणि उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जमलं तर फेब्रुवारी मार्च ज्यावेळेस आपण ताण तोडतो त्यावेळेस मात्र आपल्याला दर महिन्याला एखादं ओलीत जर दिलं, तुम्ही भिजवून जर प्लॉट घेतला पूर्ण पाटाने पाणी दिलं तर त्याला आणखीन चांगलं सेटिंग होतं, फळाचा साईज येतो. याप्रमाणे पाणी व्यवस्थापन पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. खत व्यवस्थापनामध्ये विद्यापीठ
आणि काय सांगितलेलं आहे, दीड किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धा किलो पोटॅश एका हंगामामध्ये एकदा द्यावं असं अपेक्षित आहे. पहिल्या सुरुवातीची वाढ जर नियंत्रित करायची असेल तर आपल्याला त्याची छाटणी तुम्ही किती अंतरावर लागवड केली त्यानुसार आपल्याला छाटणी तंत्र घ्यावं लागते. एक 2 फुटावर 2.5 फुटावर त्याचा झाडाचा शेंडा मारावा. त्याच्या खालून ज्या फांद्या येतात त्या पुन्हा एक 6 महिने वाढू द्याव्यात. पुन्हा त्या 6 महिने वाढल्यानंतर त्याचा अर्धा भाग छाटावा. या पद्धतीने मूळ खोड, त्याच्यानंतर 3-4 फांद्या, त्या 3-4 फांद्याला प्रत्येकाला 3-4 फांद्या दर 6 महिन्याला अर्ध्या कट करत गेला तरी जरी तुम्ही 4x3 वर जरी लागवड केली तर तिसऱ्या वर्षी आपल्याला बऱ्यापैकी याच्या काड्या तयार होतात, झाडाचा आकार येतो, सेंटर ओपन राहतो, झाडात गर्दी होत नाही. या पद्धतीनं छाटणी तुम्ही किती अंतरावर लागवड केली त्यानुसार तुम्हाला छाटणी तंत्र अवलंबावं लागणार. जास्तीत जास्त 10 फूट झाडाची उंची व्हावी असं अपेक्षित आहे, जेणेकरून हे जांभूळ नाजूक असतं, ते तुम्हाला प्रत्येक फळ तोडून हाताने घ्यावं लागतं आणि बकेटमध्ये ठेवावं लागतं. या पद्धतीने आपल्याला झाडाचा आकार दिला पाहिजे, जेणेकरून पुढं आपल्याला मजुरीवर होणारा खर्च कमी करता येईल. आता त्याच्यानंतर जर बहार धरायचा जर विचार केला मित्रांनो, तर जांभळाचं असं आहे की जवळपास 5 ते 10 महिन्याच्या काडीलाच फुलं लागतात. त्यामुळं छाटणी करताना सुद्धा सुरुवातीची सुद्धा आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागते. याच्यामध्ये कसं असते, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ह्याला जनरली फुलधारणा होती आणि ती चालती एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत, जवळपास 1.5 महिना ह्याची फुलधारणा होती. त्याच्या अगोदर आपल्याला जर तुमची जमीन भारी असेल तर आपल्याला पाऊस झाल्यानंतर जनरली आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही त्याला बागेला पाणीच देऊ नका. हलकी जमीन असेल तर आपल्याला भारी असो हलकी असो आपल्याला झाडाला ताण तर द्यावाच लागणार आहे. ताण देताना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 20 ते 25 दिवस जर आपण ताण दिला जमिनीच्या प्रकारानुसार तर त्या झाडाला ताण बसतो आणि मग आपल्याला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात चांगली बाग फुटती. त्यासाठी आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याला 15 ते 21 दिवसाचा ताण द्यावा. ताण दिल्यानंतर झाडं सुप्त अवस्थेत जातात. त्यानंतर थोडी पानं पिवळी पडतात, पानं गळतात. 25 ते 35% पानगळ जर झाले तर म्हणायचं आपण ताण चांगला झाला. आणि मग आपण जे आता मागाशी म्हटलं त्याप्रमाणे झाडाला रासायनिक खत द्यावं, बागेची मशागत करून घ्यावी आणि पाणी सोडून द्यावं. या पद्धतीने आपल्याला बागेचं बहार नियोजन करावं लागतं. कारण जांभळाचं असं आहे की पाऊस पडल्यानं बरोबर पावसाच्या तोंडाला जांभूळ येतं. हा सुद्धा त्याचा एक दुर्गुण म्हणा किंवा त्याची सवय म्हणा. मग पाऊस जास्त सुरू असेल तर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि मग आपल्याला जास्त कालावधीमध्ये फळं विकता येत नाहीत, फळं खराब होतात. त्यासाठी आपल्याला बहार कसा लवकर बसेल, मेच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात जांभळं कशी आपल्याला विक्रीला येतील या पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागतं. त्यासाठी बहार व्यवस्थापन व्यवस्थित. आता ह्याच्यावर किडी आणि रोगाचा जर विचार केला मित्रांनो, त्याच्यामध्ये फळमाशी सगळ्यात मोठा त्रास देते. मुख्य खोडाला खोडकिडा लागतो, स्केल इन्सेक्ट लागते. त्यासोबत रस शोषण करणाऱ्या किडी जशा आहेत मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, ज्यावेळेस फूट नवीन निघते, फुलं निघते त्यावेळेस त्याचा प्रादुर्भाव होतो. आणि रोगामध्ये पानावर ठिपके, भुरी, मुळसड या पद्धतीनं या काही किडा आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. तुम्ही जर व्यवस्थित झाडाची छाटणी केली, योग्य अंतरावर लागवड केली, मग प्रत्येक फांदीवर प्रत्येक पानावर जर सूर्यप्रकाश पुरेशी हवा खेळती राहिली तर कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर झाडाची प्रतिकार क्षमता वाढते. बागेत फळमाशीचे जेवढे शक्य होईल तेवढे फुलोऱ्यात असतानाच सापळे लावायचे. 40पर्यंत सापळे सुद्धा लावू शकतो, जेणेकरून कारण फळमाशी तशी तुम्ही कुठलेही औषध फवारलं तर फारसे काही नियंत्रणात येत नाही. त्यामुळे सापळे हाच, त्यासोबत एखादा प्रकाश सापळा आपल्या बागेत असावा. ताणाच्या अगोदर, ताण तोडायच्या अगोदर जमिनीची चांगली मशागत करावी. त्यासोबत जर तुम्ही जैविक कीडनाशकाचा वापर केला, ज्यावेळेस सुरुवातीला झाडं लहान आहेत त्यावेळेस, किंवा फवारणी तुम्हाला शक्य असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या किड्या आणि रोगासाठी लेखॅनी असेल किंवा नोमोरिया रिलाया असेल, बिव्हेरिया बॅसियाना असेल, या जर बॅसिलस सबटिलिस आहे, बॅसिलस थुरिंजिनिस आहे, हे जे सगळे जैविक बुरशी आहेत, बुरशीनाशकं किंवा जीवाणू आहेत, याची जर फवारणी केली तर आपल्याकडे बऱ्यापैकी किडा आणि रोगाचा पिकावर प्रादुर्भाव होत नाही. जमिनीतून येणाऱ्या रोगासाठी आपल्याला पावसाळ्यामध्ये चांगले पाऊस 2-4 होऊन गेल्यानंतर जर आपण ट्रायकोडर्मा, PHB, KMB, पॅसिलोमायसिस, सुडोमोनस आणि मेट्रायझम, अनोसुप्लियन, बिव्हेरिया बॅसियाना यासारखे जैविक कीडनाशकं ठिबकमधून सोडली किंवा पावसाच्या पुढं, पाण्याच्या पुढं जर आपण विस्कटून दिली तर जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही जी काय खतं दिलेली असतात आणि जी काय हानिकारक किडे आणि रोग असतात त्याचे जंतूसुद्धा मारतात हे सगळे जैविक कीडनाशकं. म्हणजे आपण 100% सेंद्रिय पद्धतीनं सुद्धा जांभळाचं उत्पादन घेऊ शकतो. मित्रांनो, आज जांभळाच्या पावडरला युरोपियन देशामधून खूप मोठी मागणी आहे, परंतु युरोपियन देशाचे जे
त्यांचे नियम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्या जांभळाच्या बियापासून जी पावडर केली जाते खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रेसिड्यू फ्री विषमुक्त पावडर द्या आणि याच्यामध्ये आपण कमी पडतो आहे. त्यामुळे आता जी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर जर आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं, जैविक कीटनाशकं जैविक बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर केला, त्यासोबत आळवण्या केला, तर आपण 100% सेंद्रिय पद्धतीनं जांभळाचं उत्पादन घेऊ शकतो. आता रासायनिक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये जानेवारीमध्ये खोडकिडाचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळेस लक्ष ठेवा. खोडातून कुठं भुसा पडतो आहे का, पडत असेल तर तिथं क्लोरोपायरसारखं इंजेक्शन द्यायचं, त्याला चिखल लावायचा. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे एप्रिल मेमध्ये झाडाला बोर्डो पेस्ट लावा किंवा गेरूचा मुलामा जो आता ह्या झाडाला लावलेला दिसते तुम्हाला लालसर बुडं, हे कंपल्सरी कुठलंही फळबाग असेल तर वर्षातून 2 वेळा पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळा संपल्यावर लावायला पाहिजे. त्याचसोबत बाकी तुम्हाला जर कीटकनाशकं बुरशीनाशकं फवारायची असेल तर याला फार मोठ्या प्रमाणात रिकमेंडेशन नाहीत, पण तरीसुद्धा जे आता नवीन मॉलिक्यूल आलेले आहेत आळीसाठी वगैरे ते जरी आपण वापरले तरी बऱ्यापैकी याच्यावरचं कीड आणि रोग नियंत्रण होतं. एकंदर जांभळाचा जर विचार केला तर आता 15 दिवस 3 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस जांभूळ सुरू झाली त्यावेळेस 400 रुपये प्रति किलो भाव होता. आज आपण ज्या दिवशी व्हिडिओ करतो त्या दिवशी 350 रुपये जागेवर ह्या शेतकऱ्यांचा माल जातो आहे. ते काही मॉलला सप्लाय करतायत, अत्यंत हुशार प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांची थोडी वैयक्तिक अडचण असल्यामुळं फक्त आपल्यालाच बोलावं लागलं. ते स्वतः असते तर आपल्यापेक्षा त्यांनी फार व्यवस्थित त्यांनी काय काय करतायत ते सांगितलं असतं. आणि त्यांचं आपण आता हे जे तोडणी चालू आहे ते पाहून घेऊ. अशा प्रकारे जांभळाचा त्यांचा सुरुवातीचा दर 400 आहे आणि आज त्यांना 350 रेट मिळेल. जवळपास 3 आठवडे झाले रोज ते जांभळाचं तोडणी करतायत. आजच्या घडीला 350 ते 400 किलो जांभळाचा माल त्यांना निघतो आहे. आपण सुरुवातीलाच ती जांभळांनी भरलेली पाठी पाहिलेली आहे. जवळपास 10-12 मजूर त्यांनी बांधलेले आहेत. म्हणजे नुसतं स्वतः उत्पन्न घेत नाही तर ते इतर शेतकऱ्यालासुद्धा किंवा इतर मजुरांनासुद्धा मजुरी उपलब्ध करून देत आहेत. या पद्धतीनं त्यांची जांभळाची शेती आहे. आपण त्यांचं आता पॅकिंग शेड पण पाहणार आहे. त्यानंतर त्यांनी जे काही त्याच्यापासून सिरप केलेलं आहे, ज्यूस केलेलं आहे ते पण पाहणार आहे. बाबा नमस्कार. बाबा किती मजूर आहेत आता तोडायला, किती मजूर आहेत? बर, ती 10. एका दिवसात किती तोडणं होतं एकाला? एका दिवसात एका माणसाला किती तोडणं होतंय? 250 ते 300 किलो. एकटा? नाही सगळे 10 माणसं म्हणजे 25 किलो तुम्ही एक जण तोडतो. 25 ते 35 किलो. मजुरी कशी आहे? 600 रुपये. बर, परवडतं का तुम्हाला मजुराला म्हणून? हो. आणि शेतकऱ्याला बाबा तुम्ही सांगा त्यांचे आपले कुठे मालकाचे प्रतिनिधी म्हणून 2 मिनटं इकडे बघा. 2 मिनटं तुम्ही सांगा की ही सगळी झाडं किती आहेत इथं? 3 टप्प्यात लावलेली आहेत. 10 वर्षाची पहिली बाग होती आणि शेवटची नंतर आता मला 2 वर्ष म्हणजे आता 200 झाडाचा माल तोडणं काम चालू आहे समजा. 3च आहेत. बर, अजून पुन्हा लावलेत. कधी हंगाम सुरू झाला आता? 3 आठवडे झाले. 3रा आठवडा चालू आहे. अजून किती चालेल? 3 आठवडे. आणि कसं आहे पहिल्या दिवशीपासूनचा दर? पहिल्या पासून दर 400 रुपये, आता लेट खाली आता 350 रुपये. अच्छा, मग एका दिवसात माल पहिल्यांदा किती निघला आणि आता किती निघतोय? पहिला निघायचं किती 50 किलो 200 किलो असं म्हणजे 2-3 वाढत गेला. आता सध्या स्थिर आहे. 10 मजूर जवळपास 350 किलो माल करतात आणि 350 रुपये किलोनीच भाव पण झाला आहे. अजून किती दिवस हंगाम चालेल? 3 हप्ते अजून सरासरी 3 हप्ते. सरासरी 3 म्हणजे 1.5 महिना ह्या वर्षी हंगाम चालेल पाऊस लेट झाल्यामुळे. एका झाडाला किती निघत असेल हो माल एक तुमचा? अंदाज सांगू शकत. हां, झाड बारीक मोठं आहे ना. झाड बारीक मोठं आहे. 10 मोठं झाड आहे त्याच्यामुळं 50 किलो तर तुमच्या एखाद्या झाडावरून तर सहज वाटते 50 किलो असेल. जास्ती तसं निघणार. काढायला गेलं तर काढायला गेलं तर जास्त निघणार. काळाच माल घेतो ना. काळाच माल घेतो एकदम साईज झालेला चांगला दर्जा. काय चालू वर्षी पाऊस कमी आहे ना इकडे, लेट आहे. हां, त्यामुळं मग ते आम्हाला जरा बरं वाटते. बर, परवडते का जांभळाची बाग? 100% परवडते. मालकाला किती पैसे होतात तुम्हाला? तर आता माल पण आहे, अंदाज पण आहे, पैसे पण आहे. एवढं नाही अंदाज. ठीक. 6-1 लाखापर्यंत जाते. म्हणजे 200 झाडं, हां 300 झाडे 300 झाडं 4-5 लाखापर्यंत जाते. 4-5 लाखापर्यंत जाते. आणि मग ते ज्यूस बी सगळं वेगळं. वेगळे ही फक्त ताज्या फळा सांगायला तुम्ही. चला, धन्यवाद. राम राम. झाले.
आपण पॅक हाऊस बघू. ताई नमस्कार. काय चाललंय आता, काय करताय? जांभूळ पॅकिंग. बर काय मोजून भरता का कसं भरता तुम्ही? मोजून नाही भरत, हा. थर लावतो. हां किती, एकावर एक 2 थर देता का 3? हा, एकच थर द्यायचा. हम्म. मोठी एक थर द्यायचा. खाली हा. आणि खराब असलेल्या बाजूला काढता, खराब साईडला काढायचं. एका साईजचं सगळं करता. हा. किती किलोचं पॅकिंग आहे ते? 1 किलो. मग 1 किलोचं एक आणि अर्धा किलोचं पण करताय. हा, अर्धा किलोचं पण. बरं हा माल कुठे जातो? मुंबई, पुणा. बरं आता सध्या काय रेट चालू आहे? आता 350, 300. बरं हा. तुमची जांभळं खूपच सुंदर बाग आहे आणि खूप चांगली जांभळं आहेत आणि तुमचं त्याला कष्टही आहे. तुम्ही आता निवडताना सुद्धा किती छान व्यवस्थित निवडताय. तुमच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कुठे साहेबाला आज थोडा वेळ नाही, त्यांची अडचण होती, परंतु आपण आपलं काम केलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीनं एखाद्या डोंगराळ परिसरामध्ये सुद्धा, हलक्या जमिनीमध्ये सुद्धा 2 पैसे जर एखाद्या शेतकऱ्यांनी त्या पिकाबद्दल सविस्तर माहिती घेतली आणि जीव लावून शेती केली तर त्या 200 झाडाचे सुद्धा 5-6 लाख रुपये करता येते. त्यासोबत त्यांची आंब्याची झाडं पण आहेत. त्यांनी आता सीताफळ पण लावलेलं आहे. आंब्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. इथं त्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवत आहेत. हे त्यांचं पॅक हाऊस आहे. मित्रांनो बघा, त्यांच्याकडच्या सगळ्या डिग्र्या, त्यांचे व्हिडिओ आहेत, ॲग्रोवनला मुलाखती आहे, सगळे सर्टिफिकेट आहेत. इथं कोण कोण आलं होतं, कुणाला काय प्रेझेंट दिलं, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हे शक्य कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या एखाद्या पिकाचा सविस्तर अभ्यास करता, आपल्याकडे काय येऊ शकतं, काय येऊ शकत नाही आणि मग ते पिकवायचं कसं. त्यासोबत त्यांनी हा जांभूळ रस केलेला आहे. मित्रांनो हे जवळपास हे बघा असं पॅकिंग केलेलं आहे त्यांच्या कुठे फार्म गिरवली म्हणून. कारण जांभळामध्ये विक्रीची विंडो फार कमी असते, त्यासाठी आपल्याला त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय जांभळाची शेती परवडू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने शेती केली तर नक्कीच शेतीचं भविष्य चांगलं असू शकते. धन्यवाद.